एव्हरीथिंग इज टेम्पररी बट वीकेंडच्या सुट्ट्या काढून फॅमिली सोबत फिरायला जाणे परमनंट. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो आहे छोटी छोटी शॉपिंग करायला, कारण की उद्या आमचा जो प्लॅनिंग ठरला होता फिरायला जाण्याचा तो फायनली सक्सेस होतो आहे. आम्ही आमची पूर्ण फॅमिली चाललेलो आहे, विथ आमचे 2 बहिणी पण आहेत आणि आमचा बबडे पण आहे. चाललो आम्ही. सो गाईज, आम्ही आलो आहे विशाल मार्टला. मस्त अशी शॉपिंग केलेली आहे आम्ही. अजून याची शॉपिंग बाकी आहे. ये मग आता आम्ही याची शॉपिंग करणार आहे, मग आम्ही घरी जाणार आहे आमच्या मस्त जेवण करून. आम्ही चलो. आम्ही जे बीचवर कपडे घालणार आहोत ते आम्ही मस्त ट्राय करून बघितलेले आहेत, पण आम्ही मस्त गाणी लावून एन्जॉय करत होतो. पण हे जे सॉन्ग ऐकताय तुम्ही ते आमच्या दाजींनी डेबिट बाय केलंय आमच्या वर्षात आहे. हाऊ वॉज युअर फीलिंग? मी खूप जास्त एक्साइटेड आहे गाईज जाण्यासाठी. तुम्ही पण खूप जास्त एक्साइटेड राहा माझा व्लॉग बघण्यासाठी. आपण भेटूया. सो हे गाईज, आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आमचा प्रवास सुरू होत आहे इथूनच. सो आता आम्ही चाललेलो आहे आमच्या डेस्टिनेशनकडं विथ अवर द होल फॅमिली. आणि चला, आम्ही आलेलो आहे आता आमच्या बबडूच्या घरी. आता आमच्या बबडू, आमच्या दाजी, आमची बहिणाबाई आम्ही सगळी चाललेलो आहोत. आता आमची गाडी येते. नाव आम्ही गाडीची पूजा करणार आहे आणि आमचा प्रवास सुरू करणार आहे. हॅलो गाईज, सो आमचा आता ब्रेक झालेला होता इथे या छोट्याशा स्टॉलवरती. आम्ही चहासाठी ब्रेक घेतलेला होता. से हाय. आता वाजलेले आहेत 1:45 वाजलेले आहेत आणि आमचा चाय टाईम होता. आता मम्मी 7 चहा. वर्षा मॅडम, तुमची हालत काय आहे तुम्ही सांगू शकता का? मला वर्षा मॅडमला सध्या कसं तरी होतंय. आणि आता आमचा नेक्स्ट प्रवास सुरू होणार आहे. पूर्ण रात्र आम्ही गाडीतच असणार आहे आणि मग उद्या आम्ही असणार आहे फायनली कोकणमध्ये. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आमची सकाळ झाली आहे कोल्हापूरमध्ये. आम्ही बीचवर जाणार आहोत, तेही संध्याकाळी. आता आम्ही आलो आहे त्या अगोदर महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि आता आम्ही मस्त कोल्हापूर एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण आणि मग आम्ही जाणार आहे कोकणला. तो तब्बल अर्धा तास झालेला आहे की आम्ही लाईनीलाच उभे आहोत बराच वेळ. आणि ही कोमलगिरी, आम्ही भरपूर वेळ झाला आम्ही लाईनीलाच उभो आहे. आता फायनली थोड्या वेळाने आम्हाला लवकरच दर्शन होईल. सो गाईज, आमचं दर्शन झालेलं आहे. खूप छान दर्शन आमचं झालेलं आहे. तरी तू बेबीला थोडीशी भूक लागलेली आहे स्मॉल. देन आता आम्ही चाललेलो आहे थोडंसं पेट पूजा करायला आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे बीचवर. सो फायनली 4-5 तासाच्या झोपेनंतर आणि भरपूर अशी दगदग सहन करीत आम्ही फायनली पोहोचलो आहे कोल्हापूरवरून नाणीजमध्ये. आणि आमचा पसारा अजून येतच आहे. सो आम्ही ही मस्त अशी रूम घेतलेली आहे. आता आम्ही एक करून फ्रेश होणार आहे आणि आम्ही जाणार आहे नाणीजच्या बीचवरती. आणि सो आमचं सगळ्यांचं आवरलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे बीचवरती थोडीफार मज्जा करण्यासाठी, सनसेट पाहण्यासाठी. मी तर सनसेट पाहण्यासाठी चाललेले, कारण की मी त्या मूडमध्येच नव्हते, कारण की मी खूप जास्त थकली होती. सो जाऊ आता बीचवरती. बच्चा
एव्हरीथिंग इज टेम्पररी बट विकेंडच्या सुट्ट्या काढून फॅमिलीसोबत फिरायला जाणे इज परमनंट. सो आम्ही आलेलो आहे बीचवरती. आम्ही आलेलो आहे रत्नागिरीच्या बीचवरती, जिथे खूप मोठा समुद्र आहे. थांबा दाखवते. आणि गर्दीसुद्धा भरपूर आहे. आता सध्या सुट्ट्यांमुळे भरपूर सारी गर्दी असल्यामुळे आम्ही लेटच आलो आहे, कारण की आम्ही उद्यासुद्धा जाणार आहे. पण उद्या आम्ही जाणार आहे दुसऱ्या बीचवर. सो चलो आज के लिए इतना ही. टाटा बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळेच्या बीचला. रिदूची मम्मा पण रेडी आहे, रिदू बेबी पण रेडी आहे. आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळेच्या बीचला, कारण की काल आम्ही गेलो होतो दुसऱ्या बीचला. आणि आता आम्ही मस्त नाश्ता करणार आहे. थोडासा उशीर झालेला आहे बट इट्स ओके. चलो. कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ, तू है अम्बा की छाया. हॅलो गाईज, आम्ही आलो होतो गणपतीपुळेच्या बीचवरती आणि इथे भरपूर सारी गर्दी आहे. बघू शकता अशा भरपूर साऱ्या गर्दीत आम्ही खूप सारी मस्ती केलेली आहे. आणि आता मी अशी बोलते कारण की मी गोळा खाल्ला आहे, गोळा बर्फाचा गोळा खाल्लेला आहे मस्त. आणि आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे. घरी नाही, आम्ही आता आमच्या रूमवरती जाणार आहे आणि मग तिथून नेक्स्ट प्लॅन. पण खूप छान एन्जॉय केलेलं आहे आम्ही इथे. खूप जास्त मजा आली. आमची सगळी फॅमिली आम्ही तिकडे थांबली आहे, गोळा खात होती सगळी. बट स्टील गणपतीपुळेच्या बीचवर खूप जास्त मजा आलेली आहे. आम्ही मस्त करवंद एन्जॉय करतोय. आता आम्ही चाललोय. हे बघा पप्पा न्यायला आलेत आम्हाला. पप्पा पाण्यात भिजलेले नाही आहेत, कारण की पप्पांना पाण्यात भिजायला आवडत पण नाही. पप्पा तुम्हाला मजा आली का बरं? हो खूप जास्त. हो हो खूप जास्त मजा आली. नाव आम्ही चाललो आता आमच्या रूमवरती. बाय बाय. सो हे गाईज, आमचं बीचवर फिरून झालं. त्यानंतर आम्ही मस्त फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती. आता गणपती बाप्पाचं पण दर्शन झालेलं आहे मस्त एकदम. गणपतीपुळेचं छान दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे आमच्या रूमवरती. तिथून आम्ही डायरेक्ट निघणार आहे आमच्या घरी. आजचा प्रवास संपत आहे इथेच. हॅलो गाईज. सो आम्ही स्वामींच्या कार्यक्रमावरून आल्यानंतरनं जेवण केलं आणि आता आम्ही आमच्या बॅगा वगैरे पॅक करून निघणार आहोत आपल्या आपल्या घरी. खूप छान होता आमचा हा प्रवास. खूपच जास्त छान होता आणि खूप जास्त मजा आली. 2 डेज होते, ते 2 डेज कसे गेले नाही हे पण नाही समजलं मला. तो चलो. सो आम्ही आता आलो आहे कराडमध्ये आलो आहे, कारण की आम्हाला CNG भरायला थांबलेलो आहे आम्ही. आणि आता वाजलेले आहेत 1 वाजायला अजून 5 मिनटं बाकी आहेत पूर्ण. रिदू बच्चाची पण पूर्ण झोप झाली आहे ना बेबी. आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे आणि मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. अरे वा, अरे वा. पेट्रोल पंप नाही, पेट्रोल पंप नाही, डान्सिंग बार.